आता हे सगळे लाईने बजरंगबली आहेत, पण लाईने बजरंगबलीला डेंजर आहे ते. आणि इकडून समोर आहोत आपले दोन मित्र भेटले आपल्याला. आता हे दोन मित्र बिन आपले ब्लॉगर आहेत बरं, आपले सोबती आहेत दोघे बिन. आता सगळ्यात पुढे ऑटो आहे भाऊ टाळखरी मंडळीचा, त्याच्या बाद आहे ढोलाचं भजन, त्याच्यानंतर आहे बजरंगबलीचा ऑटो, आणि त्याच्या सगळ्यात लास्ट मध्ये आहे आपला रथ. बाबरे लहान लहान लेकरं यायले किती आवड आहे कार्यक्रमाची. यानंतर आपल्याला भेटणार भाऊ शाखा प्रमुख आमच्या गावाचे बालूभाऊ घटाळे. आता असा काही कार्यक्रम असला की आमच्या गावातले सगळे लोक एकजूट येऊन पूर्ण कार्यक्रम पार पाडतात. आता पहा तुम्ही रॅली आली मंदिराच्या समोर, आता मंदिरावर आल्यावर सगळे कार्यक्रम वगैरे होतील. आता हे मागं राहिलेलं होतं ढोलाचं भजन आहे आलं सगळ्यात पुढे. आता यातनी पहा तुम्ही गर्दी पाहू शकता की किती पब्लिक आली होती कार्यक्रमावर. रॅली मंदिरावर आली तेवढ्यात महाराज आले, महाराजच्या हस्ते पूजा झाली. आता मी कोण खाली बसलो, आपल्याला वाटाय फक्त लाठीकाठीची, कारण आजले ट्रेंडिंग मध्ये लाठीकाठी खेळणार आहेत पोट्टे. आता तुम्ही भवरा पाहू शकता, भवरा आल्यानंतर लाठीकाठी बी आहे. ती लाठीकाठी असतेच नाही, डायरेक्ट आगलून लाठीकाठी आहे. सोपं नाही भाऊ, जेवण व्यायामशाळा आहे आमच्या गावातली. लाठीकाठी झाल्याबरोबर आलेले प्रमुख पाहुण्याने सगळ्यासमोर आपापले 2-2 शब्द मांडले. त्याच्या बाद शिवाजी महाराजची आरती करण्यात आली. आरती झाल्यावर सगळे धुमभाऊ जेवायलेच, मंदिरात जागा नव्हती जेवायला. सगळेजण जेवण करून मंदिराच्या बाहेरही गेले. झाला कार्यक्रम नील पुरा. आता सगळ्याच्या पंक्ता इंक्ता झाल्यावर सगळ्यात हल्टिंग बसलो भाऊ आपण जेवायला. तर मग आजच्या एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या आयडीला फॉलो करून घ्या.